दिसतंय का नाही काय ते इथं बाबांचं मंदिरमध्ये बाबांच्या मूर्तीमध्ये दगड पडले वाटतं कुठून तरी हे देख सर असते हो दगड पडले बिहार इथं डायरेक्ट बंपरच नेऊन गेला बाजूला. गुड मॉर्निंग शिवसाकार. तर मित्रांनो फायनली तयार झालो मी रेडी उठा टाइम झाला कारण की रात्री पण दिवस फिरतो वर इथं मस्त तुम्हाला म्हणलं सकाळ डोंगर दाखवतो हे बघा काय डोंगर प्रॉपर आहे आणि ते तिथं बाबांचं मंदिर आहे वरून दिसतं इथून दिसत. आता मी तिकडे जाणार आहे तर आता रेडी झालोय लवकर आणि इकडे खोलतो यश दोन दरवाजे येत आहे काय माहिती का विषय रूम क्लिअर झाली क्लिअर बॅग आहे बाकी आहे लक्ष देऊ नका बाकी जाऊन पडले तसंच एक हा दुसरा घेऊन टाकायचं मोबाईल आणि निघायचं आपल्याला कारण की ना लवकर जायचं आहे. आणि इथून आय थिंक समजा जर झालं तर येता कशी तर आपण नैनितालला जाणार आहे किंवा काय करावं जावा का नाही जावा तेच चाललंय आता मला कारण की 18 तारीख जवळपासून 19 तारखेला आहे मला इथून फ्लाईट पण मग ती तशी पाहिजे 18लाच आहे कारण की ती रात्रीची फ्लाईट आहे मग विषय हा चाललाय जावा काय तर मग त्याच्या आधी बाकी सगळं तिकडे काय येऊ आधी दर्शनाला जायचं आधी दर्शन करू आता काम करू फक्त खाली जाताना बोल तुमच्यासोबत दाखवू तुम्हाला सगळं नाचं एक नंबर वातावरण इकडे वरून 100% या तुम्ही आता घ्यायची खाली जातो तो हा मावदावर राहायला. अरे राहावं का नाही तुमच्याकडे राहावं का नाही म्हटलं असं तुम्ही कुत्रे पाळले आमच्यावर. रस्ता पाहिला कसा आहे म्हणजे आधी हा रस्ता मोठा होता म्हणत्या हे हॉटेल झालं मध्ये त्याच्यामुळे झालं हे वर रस्ता सगळीकडे वर्ल्ड हॉटेल इकडं होय साप. आणि विषय असा आहे ऊन पडते पण वातावरण एकदम मस्त मिडियम शिल्ड आहे एकदम भारी वाटतं छान. आता आहे ना मला अजून मेन म्हणजे खरं सांगू तुम्हाला गोष्टी मी अजून लोकांना तेल लावेल नाही मला लोकांना तेल लावेल खाली तेल घेणार चहा प्याणार मग पडतो गळली वळण नसते ना लागत थोडं माहिती आहे आपल्याला आता सवय झाली ना म्हणजे आता एवढं प्रॉपर झालोय काय विशेष नाही इकडं बोडून माहिती झाला मला. ठीक आहे आता मी खाली जातो चहा पितो सांगायचं राहून गेलो आपला नैनितालपैकी आमट्रीचा आहे आपला आजचा 3रा दिवस. तर ही गर्दी आहे बाबांक जायला आता पुढं जातो चहा प्यायचा राहिला अजून मला चहा घेतो आणि पुढं जातो. विषय एक आहे मोका गर्दी इकडे जायला काफी तगडी म्हणजे जास्त गर्दी व त्यांचं म्हणणं असं तुम्ही तरी ऑफ-सीझनला आले म्हण नाही तर ऑफ-सीझनला आले नाही तेवढी बाहेर गर्दी राहते का काय दिसत नव्हती. आता जातो बाबाला काय प्रसाद घेतो पेन आणि कागद घ्यायचे आणि घरच्यासाठी पण काही घ्यायचंय प्रसाद घ्यायचा मेन म्हणजे प्रसाद. ठीक आहे जागा त्या बस येते अशा भरून तिकडून डायरेक्ट खालदोनीवरून बस येते इथं यायला आपली स्वतःची गाडी पण आणू शकतो आपण काय अडचण नाही. बघा डोंगर बिंगर आता पुढे होतो नारळ घेतो. ओ भाई चहा सुकून जी माझी इथे चहा पहिला ती कुठूच येत नाही एकदम फायनल चहा हा एक नंबर चहा काही विषय नाही. बस चाललंय इकडं माझं थांबली चहा पितो फायनली पोचलो इथं प्रसाद घेतलाय आलोय मंदिर इथं आहे जायचं एवढा इथं नाही. एवढी गर्दी ना म्हणजे प्रॉपर बऱ्यापैकी गर्दी लोक कुठून कोण कुठून येईल सांगता येत नाही. एवढं हातपाय धुत आहे आधी मग पुढे जात आहे आपण बी हातपाय धुवून घेणार आहे मगच पुढे जाणार आहे. बाबांचं मंदिर आहे बाबांचं मंदिर सब दिसतं मला मंदिर आहे काहीतरी वेगळीच आवाज येते एकदम प्रॉपर झालंय दर्शन एकदम मस्त झालंय. हे पुस्तक घेतलंय आता जायचं थोडे बसू इथं 5 मिनिटं निघू आता. दर्शन एकदम प्रॉपर झालंय व्हिडिओ मध्ये फोटोग्राफीला बंदी आहे तरी एक व्हिडिओ मी काढलाय हे बोलले व्हिडिओ काढू नका बंद करून टाका पण मी तो काढलाय. बघू आता चला पुढं जायचं आहे आपल्याला इथं बसू थोडे आता आणि मग पुढं जाऊ आता इथं पुलाव थांबू व्हिडिओ काढायचा नाही इथून एकदम प्रॉपर मध्ये दिसते अजून त्याचं मागे मंदिराचं मंदिर हे बघा दिसतंय का नाही काय ते इथं बाबांचं मंदिर
बाबांची मूर्तीमध्ये सारा फॉल केला आम्ही. एकदम प्रॉपर दर्शन झालंय. जी काही 2-1 सवय सोडली आपण आपले तिथं आपण हे केलं तर ते मंदिर आहे. प्रॉपर वाटलं, डोळ्यात पाणी आलं दर्शन घेताना. इथं फोटो चालू आहे, एक फोटो काढू निघू आपण. हे दो भाई मिल गए ते, हे दोन्ही मित्र भेटले ते नाही आपले फोटो बिटो काढले, व्हिडिओ काढला. प्रॉपर बरं वाटलं जीवाला एकदम. आता शांती भेटली, इच्छाच नाही हो राहिली जायची. असं ऑर्डरच थांबव खबर होती. इथंच बसेल किती वेळचं, इथंच होतं मी आता पण इथंच आहे. जायचं मनच होत नाही रे. जायला लागेल रे आपल्याला. ठीक आहे, आता मी थोडंसं इथंच नाश्ता करून घेतो. इथून निघणार आहे, दुखतो आता नाश्ता करून. बघा मंदिर काय प्रॉपर रे. ठीक आहे, चला आता प्रसाद घेतो आणि निघतो इथून. इच्छाच व्हाय ना जायची. हो काय करावं आता. हा वाटतं आजची दिवस इथंच. तर फायनली दर्शन झाले एकदम प्रॉपर. घरच्यांसाठी प्रसाद घातला. येतं आपलं बुकच आहे, म्हणजे बुक आहे बाबांचं, ते घेतलं. आता निघायचं. आता रूममध्ये जातो, बॅग आणतो आणि कन्फ्यूज आहे नैनिताल जावा का नाही जावा, जावा का नाही जावा झालं आहे. पण माझ्या हिशोबाने नैनितालपेक्षा डायरेक्ट हल्द्वानी जाऊ, कारण की उद्या उगाच लेट झाला. दिल्लीमध्ये तर लई हे राहतं, ट्रॉफिक राहते. बघू आता काय होतं काय नाही. ठीक आहे, भेटू आता रूममध्ये. तर फायनली रूम सोडली मी आणि आता इथून निघतोय. आता मी आय थिंक असं वाटतं मला डायरेक्ट दिल्लीच निघून जावं डायरेक्ट, नाही का. उगाच नैनितालला जायला विषय तो नाही. आपली का फ्लाईट लेट आहे, सॉरी उद्या 18ची आहे, हा 19ची. पण मग विषय असा आहे की ती संध्याकाळी, त्याच्यामुळं आपण 19 दिवसात काय वाटलं असतं थांबलो असतो. आणि संध्याकाळची असल्यामुळं निघून जायला लागू राहिला आपला. नाही त्या एक शिव आता परत नेक्स्ट टाईम हा काय येतच राहायचं. दरवर्षी आपण येणार आहे आता येऊन पुढं पाहिजे आपलं. ठीक आहे, हा रोड आहे. तर फायनली रूम सोडली आपण. तुम्ही बोळांकडून तर हाच बोळ हिंडा इकडे यायला जायला. तर विषय आला नाही, त्याला काय जायचं प्लॅन कॅन्सल करून टाकला आपण. कारण की ना, एक मिनिट, नाही त्याला जायचं प्लॅन कॅन्सल केला आहे. कारण की विषय असा, आपली फ्लाईट आहे 19 तारखेला. 19 जरी पण संध्याकाळी 3 वाजता आहे. आणि मग काय विषय होईल का, परत धावपळ करण्यापेक्षा कधी बी तिथं झालं वगैरे दिलं जाऊ आपल्या रूममध्ये, तिथल्या हॉटेलकडे जाऊन थांबू आणि बघू. कारण की उगाच धावपळ नाही करायची. वरती पुढची साली नेक्स्ट टाईम आपण 100% तिथून पुढं दरवर्षीच यायचं आपल्याला. नाही याला कधी थांब काय विषय नाही. हा रोड आहे. आता पाहू इकडं पुढं जायचं आपल्याला खूप. आता परत एकदा दर्शन घेऊ लांब बाहेरून आणि मग निघू पुढं. गर्दी वाढ राहिली आता. तर फायनली गाडीत बसलोय आपण आणि आता हल्द्वानी निघालोय. गाडी कालचीच आहे. एक फायनल दर्शन घेऊ आता आपण. इथून दर्शन फायनल करू आणि निघू. पॉदर राहणार नाही आता वेळ त्याचा. आता इथून पुढे धरू आपल्या दरवर्षी जायचं इकडे, त्याच्यामुळे काही विशेष नाही. याच टायमाला येत जाणार आपण दरवर्षी इकडं. इकडची लोक गाडीत इसी गावला होती, मला तेच समजत नाही. मोकळा गरम राहिला. बघा या बस इकडच्या अशा आपल्या कसं लाल राहत आहे तसे इकडे दगड पिवळ्या टॅक्सी टाईप बस इकडे. गर्दी गर्दी. बाबा कडची आमची बघून घ्या एकदा. लास्ट दर्शन करून घ्या एकदा. परत पुढच्या वर्षीच भेटते. माकडपा माकडपा नजारे पा किती काढतील.
एक 1.5 तास लागला आपल्याला जायला अजून तिथं. बघू तिथं काय काय नाही. हा बा हा जो दिसतोय तुम्हाला तलाव हे आहे भीमताल. हे भीमतालच आहे ना? हो हे भीमताल आहे का? फोटो खींचना है भाई साहब आपने यहाँ पे लेना भीमताल भीमताल ये हम नहीं जानते हैं, आपको डिसाइड करना है. ही आमची इकडं गाडी लावेले हे भीमताल आहे. म्हणजे असंच नाही तालला बी असे तलाव आहे त्याच्यामुळे इकडं आलं. ये देखो तो पानी का फुगा है उसमें जाते उसमें चलते. बोटिंग चालू आहे नीचे मतलब बोटिंग करू राहिले खाली लोक. इकडे बॅनर लावायची पद्धत आहेच वाटतं. हो नाझारेला कम्प्लीट आहे. डोंगर एकदम प्रॉपर माझी ती भारी वाटलं एकदम कातील. काका पण फोटो काढताय. फोटो काढून झाले आता आमचे प्रॉपर. आता निघतो आम्ही बाय बाय भीमताल. आणि कसं माहिती आहे का आता विषय लवकर जायला पाहिजे. बस पण ऐकलं तेवढून आलो तेवढून परत तिथे थांबलो. बघा ना काय काटाव लोकेशन आहे. अरे बाप काय लोकेशन आहे. इधर से और अच्छा लगेगा. पत्थर तो वैसे ही है, उधर मत जाना. एक नंबर काय विषयच नाही. इकडं फोटो काढा थांबलो आम्ही. फोटो काढा आलो इकडं आम्ही. हे बघा इकडं ढग प्रॉपर खाली आलंय. एक नंबर वाटतंय. एकदम आनंद झालाय मला. एकच नंबर काहीच विषय नाही. चला टाइम झाला सगळ्यांना. पुढे निघू आता. पुढे खालदोणीला चाललो तो इकडून डायरेक्ट वरून दगड पडले. हो भाई इकडून डायरेक्ट वाटतं कुठून तरी हे देख रस्ते हो दगड पडले. बिहार इथं डायरेक्ट बंपरच निघून गेला बाजूला. आता किती टोका येत नाही चालू ते काय तुम्ही तेव्हा इकडून पडले वरून दगड. ते इकडे JCB चालू आहे त्याच्यामुळे ट्रॉफिकला तगडी जाम झाली. खाली नदी इकडं कम्प्लीट खतरनाक तगडा. काठगोदा मध्ये पोहोचलो रे भाऊ. हे आहे काठगोदा. आता इथून आपण जाणार रे हल्द्वानी. तिथून बस मध्ये बसून दिल्ली गांधीपर्यंत दिल्ली पोहोचून जाऊ. काय विषय नाही. काम चालू आहे. रस्ता फायनल आहे. चौक रस्ता आहे. हम एक ही बात भाई जिसके बारे में आप जान रहे हो खराब हो गया. इतर आप जानते हैं क्या है लढाई चालू बरं जब थॉट में रहते हैं हमेशा. अभी हल्द्वानीला आलोय. ये नाही बिहार से आणि हा एक बिहार आहे. बिहार वरून ये लढाई राहिले मारा चालू आहे यांच्या. लढाई करीत आहे. ठीक आहे आता मी बस स्टँड जातो बघतो बस आहे का. आप नंबर ले लीजिए जब भी जरूरत. भाई सुबह की टाइम इतनी थंड थी और मतलब सकाळी एवढी थंडी होती आणि आता एवढं गरम होऊन राहिलं त्याला काय पर्यायच नाही. वाकार का मग घुम चाललोय आता काय करावा. पाणी घ्यायला गेलो तू गार पाणी घेऊन टाकले आणि भाई साहेब हो इंडू नाही रे इंडू नाही कुठं. हा लवकर पण बसमध्ये बसून घेतो आता. फायनली ही बस आहे माझी. या बसने जायचं आता दिल्ली. जिथून आपण काल बसतो तो तिथून उतरणार आहे. लय बॅकर कसं आहे लय पाहिजे गर्दी जातो मध्ये आता मी तो बसून बसमध्ये बसेल. ईदला बस नाही येणार आहे. ईदला नाही येणार आहे. आता 1 मिनिट बाकी. आय थिंक बस निघाली म्हणजे निघूच राहिली आता. तर टाईमच झाला. येऊन डायरेक्ट 5:30 वाजता जायला बस थांबणार आहे. त्यावर काहीच नाही. थोड्या करून बसायला ठीक आहे. थोडे बसतो आराम करीतो. भेटतो थोड्या वेळात. तर फायनली आपली बस इथून आता निघाली आहे जायला दिल्लीसाठी. आता आई इथं म्हणते 5 वाजेशिवाय थांबणार नाही. म्हणते काय होतं काय नाही. एवढं 5 वाजेवर फूड कंट्रोल नाही होणार आपल्याला. काय विषय आता तिथं काही खाल्लं नाही आपण. नाश्ता तिथं नाही केला म्हटलं इथं जाऊन खाऊ. पण इथं आलो डाय बस येईल होती. मग डाय बसून घेतो. आता बस निघाली पण त्याच्यामुळे काय पर्यायच नाही. ठीक आहे. या हल्द्वानीच्या कालच्या वणी सांस पण 5 निघणार आहे. काही नाही इकडं पण म्हशी आपल्याकडं म्हशी काही लई फरक नाही. काही हल्द्वानीत होतं गरम बाकी काहीची थांबला काहीच वाटत नाही. एकदम चिल्ड वातावरण. आता इकडं काय वाटणार नाही. इथं रेल्वेचं रूळ हा बंद पडेल का चालू काय माहिती. चालू वाटतं हे गल्ली बिल्ले आहे आपल्यासारख्याच इकडं सगळं. ठीक आहे. आता कुठंतरी काहीतरी पॉटिंग सोय लावावं लागेल.
दिसतं का तुम्हाला गाव हे रुद्रपूर आहे. हे रुद्रपूर त्यानंतर पुढं मोठं गाव लागलं. आता म्हणजे इथं पुढं नेटवर्क यायला काही अडचण येत नाही. इथून माग नेटवर्क काही अडचण यायची. आता इथून आपण डायरेक्टला जाणार आहे. काय म्हणते दिल्लीला. तर मला भूक लागली आता पुढं थांबायचं काय माहिती आहे की जेवायला भूक लागली तर मग जेवायला थांबायचं पाना येईल का. आज पोचलं उद्या दिवसभर एकच काम दिवसभर दिल्लीपेक्षा पुढं जाऊ आपण दिल्लीला इंडिया घेतो असं जाऊ. आता एवढं बारीक मुळात काला गाड्या घालावं येणे काय गाडी घालायला इकडं गाड्या का स्टँड आहे का इकडं स्टँड आहे वाटतं त्याच्यामुळे गाडी घातली इकडे. लय भाऊ झाला मॅटर झालं पावसाचं वातावरण बाहेर ताकडा. दिल्ली अजून साधारण 6-7 वाजता दिल्लीला पोहोचायला आणि इकडं वातावरण झालंय पावसाचं बघू शकतो. वाटतंय पाऊस येईलच. आम्ही आता औरंगाबाद आणि झालंय वातावरण तागडा काही खरं नाही. आता पिक्चर पाहून पुन्हा कंटाळा येईल लागा ना वावर पावा बाबा येईल का मेट्रो दिलं सोडून अवघड आहे. काय म्हटलं तू होईल पाऊस चालू नाही तर काय पा बरं हा पाऊस पा पाऊस होईल पा बऱ्यापैकी चालू आहे म्हणजे आत्ता स्टार्ट झालं आहे ना त्याच्यामुळे इतकं काही नाही पण चालू आहे. ते तिकडं दिसतं येऊन पण इकडं आणि दिल्ली का लईच जोरात पाऊस चालू वाटतं. आता मला असा ताक फुटला आहे तिकडं तर जाऊ राहिलं आपण दिल्लीला पण जर पाऊस जास्त जर असला ना तर लवकरात लवकर पोहोचलो ना तिकडे वगैरे आणि पाऊस जास्त झाला तर पण दिल्लीला प्रॉब्लेम आता कसं करावं तेच कळा मला काय जे होईल ते होईल जाऊ पुढं पाहू. आता ये थोडं चालू त्याच्यामुळे गाडी परत या साईडला टाकली ती अवघड इकडच्या लोकांना काय फरक नाही पडत पाऊस जरी पडला तरी कारण की भात आणि काय नाही माका माका दिसते ज्वारी दिसते बाकी काय फरक नाही पडत. सोयाबीन दिसते काहीच नाही दिसते फक्त माका दिसते मला माका आणि भात. अरे पावसाच्या तुडू राहिला का नंतर तुला पाऊस उघडलं पुढं जायचं आहे का तुला. चला पाहू आता काय डोर राहतो डोर नाही पाऊस. बघू शंकेसाठी बस थांबवली होती अजून पण पाऊस चालू आहे खतरनाक. आता लवकर निघायला लागेल भूक लागली अजून जेवेल 5 वाजता झाले. या लोकाला भूक लागत का नाही इकडे 5:30 वाजले आणि आताशी कुठं जेवायला गाडी थांबवली वाटेला. हात धुतले आता जातो जेवण करून घेतो नाही का पटकन. थोडं जेवण झालंय आता निघायची वेळ निघू आता म्हटलं टपकन जायचं आपण 7:30-8 वाजता म्हणतात आहे. पाऊस चला आली सगळे बसले वाटतं निघायचं आहे आता. चला घेऊया पुढं आता दिल्लीत पोचलोय आणि हे पायी ट्रॉफिक म्हणजे विषय झाला का ते तिथं होती इकडं अचानकपणे गायब झाली म्हणजे काय खंदेपणा आहे भाऊ. म्हणजे मी मोबाईलचा कॅमेरा चालू केला आणि ट्रॉफिक गायब नाही का. पाऊस चालू जाऊ दे मला ट्रॉफिकचं आहे परत लागणारच आहे पण पाऊस चालवत दिली आता उघडला जस्ट नाव. आता इथून पुढं जायला आता हादी म्हटलं रे पुढे करू म्हणजे लवकर जाऊ पण आता चुकीच वाटतंय कॅबच करायला लागेल नाही तर काय वल्लवर जायचं काम आहे. भाई साहब पुढं गाड्या आली का बरं लोक खतरनाक. अरे किती बस पाहिजे एम किती आवडा बसू ना लॉक करायला आता आहे ना काय करतो उतरतो बाकी खाली 5 पोचायचे.
भुयारला आलो मी रेल्वे स्टेशनची गेट इथं. गाडी येते आता माझी एक आता होईल 2 मिनिटात येऊ राहील लगेच ते. त्याचं गाडीत बसून लवकर रूमला निघून जायला लागला नाही तर इतका टाइमपास होईल ना. दिल्लीमध्ये म्हटलं गावकडे त्याच्यात ते आजूबाजू सारखं येत्या पुढं जाणार आहे पुढं जाणार आहे पुढं जाणार आहे. हो याला काय सांगावं आता पुढं जाणार आहे तर म्हणायचं एक ठिकाणी उभं राहायची मरे माणसाला. हे बाकी गर्दी काय पाणी काय तार आहे. ठीक आहे कालपासून इथे वॅगनर नशिबात आहे. वाभाऊ गेले येईल आपल्या इकडं जागा. रस्ते दिल्लीत सुद्धा रस्ते खराब राहते बरोबर सोपं नाही. एवढी काय गर्दी नाही. आम्ही बाहेरच्या बाहेरून चाललो त्याच्यामुळे एवढी काय गर्दी नाही. प्रॉपर जाऊ मी जाऊ सवराट गर्दी अजून. फायनली उतरलोय मी. 1 नंबर माणूस होतो आमची. इतका प्रॉपर माणूस होता का 1 नंबर काही विषय नाही. अभि आता आलो इकडं आपल्या हॉटेल आपल्याला अंकुशला. आता जातो पर रूममध्ये आपलं कामधंदा पाहतो नाही का. ठीक आहे आता रूममध्ये जाऊन भेटू. तर आपापल्या हॉटेलला आलो मी परत. म्हणजे आपापलं हॉटेल खुडलं म्हणजे दिल्लीचं जिथं मी परदेश होते आणि इथं जे काय थांबतो तिकडे ते हॉटेलला परत आलोय. तर ही आपली रूम. आणि आत्ता इथून आता फ्रेश होतो खाली जातो थोडंसं फिरतो. काही दिवसभर आज आहे ना काही कुठंच फिरलो नुसतं प्रवासात चालू होता गाडीचं बसनीच. तर आधी खाली जातो. तर फायनली कपडे बदलले मस्त आपण प्रॉपर झालं पीठ नाही 3-4 बुटा आला पाहिला मी. आणि आता चाललोय आपण बाहेर थोडंसं बाहेर पाहू फिरू थोडंसं मोकळं नाही का वातावरण पाहिलं का नाही. फुल जा शिम शिम हे बरं खोल उघडे. अरे असं राहते आय थिंक उघडली वाटतं ती. उघड असं बघायचं आता. ही आमच्या हॉटेलच्या बाहेरची म्हणजे ज्या हॉटेलला मी थांबलो त्या बाहेरची गल्ली आहे. इथं आहे बा हॉटेलच हॉटेल आहे. लागल तेवढे वाकार हॉटेल आहे. थोडे मस्त बसू इथे एन्जॉय करू आणि निघू मग रूममध्ये जायला. मग काय एक अर्धा 15 तास बसतो. फायनली आपण वर निघून आलो. कटाळाला खाली बी मोकाल गर्दी दिलं गाडी फवारणी बिरणी त्यानं थोडंसं वेगळंच करायचं दिलं काही गोष्टी. निघून आलो रूममध्ये म्हटलं बसू टी व्ही बघू थोडे. आता टी व्ही बघतो जेवायला काय ते थोडंफार सांगायला लागलं कारण की आत्ताच खाल्लंय पण मग उपाशी झोपल्यानंतर परत रात्रीची भूक लागली त्याच्यापेक्षा थोडंफार काही ते खाऊन घे. चला थोडं टी व्ही गुड नाईट भेटतो नंतर.